कागदानं कमी झालं तरी भरपूर आहे. आणि मग त्याच्यामध्ये काळी माती भरायची, काळी माती चांगली धुमसायची, धुमसून त्याच्यावर चोपून झाल्यानंतर त्याला नंतर परत त्याच्यावर मुरुम टाकायचा. जाऊ दे पुढे सर. हां. आणि त्याला दगडी पिचिंग गावातल्या श्रमदानातनं लोकांच्या मदतीनं करायचं आणि मग त्याच्या मागचा गाळ काढायचा. अशा पद्धतीनं आमचं एका बंधाऱ्याचं काम चालू झालं, दुसऱ्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होत आलं. आणि मग काही दिवसानंतर मला आणखीन एक डोंबिवलीतनंच फोन आला की डॉक्टर साहेब, मी प्रवीण दुधे बोलतोय, मी गणेश मंदिर संस्थानाचा उपाध्यक्ष आहे. तुमची दुष्काळावरची मांडणी आम्ही ऐकली आणि आम्ही मंडळाची मीटिंग ठेवली आणि मंडळाच्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवून टाकलं की आता आपण दुष्काळासाठी मदत करायची. आम्ही बाहेर बोर्ड लिहिला की दुष्काळासाठी मदत करा. 1 रुपयापासून 11 रुपयेपर्यंत वर्गणी आम्ही गोळा करायला सुरुवात केली आणि गेले 8-15 दिवसामध्ये आमच्याकडे 4.25 लाख रुपये लोकवर्गणी जमा झालेली आहे. आणि ही वर्गणी आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही सातारला कधी या असाल तर मी म्हटलं तुम्ही सातारला अवश्य या, तुमचं स्वागत आहे, पण लोकवर्गणी मी तुमची हातामध्ये घेणार नाही, तुमचे पैसे मी हातामध्ये घेणार नाही. का म्हणले, तुम्ही सातारला या म्हटलं, तुम्हाला मी कामं दाखवतो. म्हणजे कुठल्या गावातला एखादा बंधारा दुरुस्त करायचा आहे, कुणाचा जर सांडवा तुटला आहे त्याला सांडवा दुरुस्त करायचा आहे, ही कामं सांगतो. त्या कामाला लागेल काय तर मटेरियल लागेल, त्याला लागेल सिमेंट, खडी, वाळू, कुठं तर लोखंड. ह्या सगळ्यांचे आता बँकेत अकाउंट आहेत म्हणलं, हे सप्लायरांचे. ह्या सप्लायरांना तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करा, म्हणजे मी देखील सुखाचा झोपीन, तुमचे 4 लाख माझ्या हातात आहेत आणि काम करायचं, अशी माझ्यावर चिंता राहणार नाही. त्यांना देखील आवडलं. काम मात्र मी इथं लोकांच्या मदतीनं सगळं करून घेईन म्हणलं, पण तुम्ही पेमेंट सगळे ऑनलाईन करा. अगदी मजुराची पेमेंट सुद्धा त्यांनी ऑनलाईन केली, तुम्हाला सांगतो. कारण आता गॅसमुळे सगळ्यांचं कार्ड झालेलंच आहे, त्यामुळे मजूर माणसाकडे सुद्धा कार्ड आहे. हां. आणि मग त्यांना इतका आनंद झाला, मग त्यांना सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची, इरिगेशन डिपार्टमेंट असू दे, सगळ्यांची ओळख करून दिली, जिल्हाधिकाऱ्यांची ओळख करून दिली की डोंबिवलीतली काही माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं काम उभं करतात. त्यांचा उत्साह साहेब तुम्हाला सांगतो इतका वाढला आणि त्यांची लोकवर्गणी 17 लाखावर गेली. 17 लाख रुपये लोकवर्गणी त्या मंडळींनी गोळा केली आणि दुष्काळासाठी गेल्या वर्षी त्यांनी जिल्ह्यामध्ये काम केलं. आणि मग ह्या जाखणगावमध्ये सगळे 6च्या 6 बंधारे फक्त 3.25 लाखामध्ये, म्हणजे मागचं ते सगळं पिचिंग सगळं मागचा गाळ काढणे, 3.25 लाखामध्ये आमचं हे काम पूर्ण झालं. आणि मग गेल्या वर्षी पाऊस पडला, रात्री पडत असताना लोकांना आनंद झाला, कारण अनेक लोक त्याच्यामध्ये मुलं वगैरे काम करायची ना, आणि मग रात्री पडलेला पाऊस बघायला ओढ्यावर जायचं म्हणून ओढ्यावर सगळे गेले. एका बंधाऱ्यातनं पाणी दुसऱ्यात यायचं, दुसऱ्यातनं तिसऱ्यात जायचं, तिसऱ्यातनं चौथ्यात, चौथ्यातनं पाचव्यात, पाचव्यातनं 6व्यात. आणि मग रात्री 12 वाजता एका आमच्या तिथल्या कार्यकर्त्यानं मला हा मेल पाठवला, फोटो. हां. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, डॉक्टर साहेब आज पाऊस झाला आणि गावात ओढ्यात पाणी 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 आणि पाणीच. हां. मला सांगा, स्विस बँकेतल्या अकाउंटपेक्षा हा मोठा आनंद आहे, फक्त मिळवता आला पाहिजे. किती तर लोक पैसेवाले आहेत, संध्याकाळची झोप लागत नाही, बरोबर आहे की नाही, पण रोज आनंद यात्री व्हा. सुखी माणसाचा सदरा कुणाच तर आमचा नक्की आहे. हां. रोज आनंद आहे, रोज निर्मितीचा आनंद आहे. आणि मग त्यातनं झालं काय की हे सगळे बंधारे चांगल्या पद्धतीनं रिपेअर झाले. मग जिल्हाधिकारी सुद्धा सगळ्या यंत्रणेला घेऊन बरोबर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना हे प्रेझेंटेशन दाखवलं आणि मुख्यमंत्र्यांनी मग ह्या वर्षी आता असं ठरलं की जिल्हा नियोजन समितीमधनं अशा प्रकारचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी 3 कोटी रुपयाची शासनानं आता तरतूद केली आहे. हां. आणि मग त्यामध्ये कुठं कुठं बंधारे आहेत हे सुद्धा आम्ही शोधून काढले. त्या बंधाऱ्यांची लिस्ट देऊन आता ते काम चालू झालेलं आहे. म्हणजे मला सांगायचं आहे काय, आपण थोडासा खारीचा वाटा उचला, सरकार फार मोठा आहे, ते मोठा अजगर आहे, ते काय करू शकेल हे सांगता येत नाही, पण त्याच्याबरोबर राहावा, त्याच्या मदतीला बरोबर घेऊन पुढे वाटचाल केली तर नक्की प्रश्न सुटू शकतात. की भूगर्भातली पाण्याची पातळी कंटाळलेलं नाही ना कोण, कारण पाणी हा वृक्ष विषय आहे. हां. आणि त्या वृक्ष विषयाकडे फार गांभीर्यानं लोक बघत नाहीत. कंटाळला असेल तर सांगा बरं का, जोरात टाळ्या वाजवा. हां. म्हणजे मी थांबीन. आणि कंटाळला नसला तर टाळ्या वाजवू नका. काय काय ठरवूया आपण, कंटाळलाय चालू दे ना, कारण नागठाणे म्हणून सातारा तालुक्यात एक गाव आहे. हां. ज्या गावामध्ये आता आमचं खूप मोठं शेतकऱ्यांचं, नागठाणे आधी तिथला एक शेतकऱ्यांचा खूप मोठा गट आम्ही बांधलाय. म्हणजे पाणी निर्मिती बरोबर या गावांमध्ये तशी पाण्याची खूप मोठी अडचण आहे अशातला भाग नाही, पण पाणी नियोजन म्हणजे आता तिथं ठिबकची चळवळ राबवली पाहिजे, पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे,
उत्पादन एका एकरामध्ये जास्त उत्पादन कसे निघेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त खतांचा वापर कसा कमी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ही मुवमेंट आम्ही ह्या 2 गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 8-9 वर्ष झालं ह्या गावामध्ये मुवमेंट चालू आहे. 31 डिसेंबरला आम्ही दरवर्षी एक उपक्रम राबवतो. 31 डिसेंबरला श्रमदानातनं गावामध्ये कुठलंही काम करायचं म्हणजे गावातला रस्ता साफ करा, गावातलं गटर साफ करा, गावातलं शौचालय साफ करा. काही नाही झालं तर गावातलं मंदिर धुवून काढा. संध्याकाळी 4 वाजता आमचे उपक्रम चालू होतो, तो रात्री 11-12 वाजेपर्यंत चालतो. रात्री गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन दुग्धपान करावं, भजन कीर्तनाचा आस्वाद घ्यावा. काही गावं एकत्र भोजन सुद्धा ठेवतात आणि त्या उपक्रमाचाच एक भाग चालू झाला. आमचे एक मित्र आहेत जाधव सर म्हणून, ते म्हणले की डॉक्टर साहेब आमच्या गावामध्ये मी असा उपक्रम हातामध्ये घेतो की ह्या वर्षी 31 डिसेंबरला आम्ही श्रमदानातनं माझ्या शेतीला सगळं ठिबक संच बसवतो आणि 3 एकरावरती ठिबक सिंचन बसवायची ही मुवमेंट चालू झाली. त्या गावामध्ये पूर्वी ठिबकचा वापर फार मोठ्या प्रमाणात लोक करत नव्हते आणि ठिबकचा वापर चांगला पाचड जाळायची नाही, ऊसाची पाचड जाळायची नाही. ही मुवमेंट आम्ही हातात घेऊन काम करायला सुरुवात केल्यावर आज मी तिला सांगतो, आज मी तिला गेले 7-8 वर्षाच्या प्रयत्नातनं 1000 एकरावरती ठिबक झालेला आहे. म्हणजे पाण्याच्या ठेंबाचं नियोजन अशा पद्धतीनं निर्मिती झाल्यावर सुद्धा आपल्याला करावं लागेल. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आता भूगर्भातली पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवायची. मग ह्यासाठी काय तर आज आपण जर बघतो की सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण अनेक सिमेंट बंधारे बांधतो. हा साधारण 3 मीटर उंचीचा सिमेंट बंधारा आहे. ह्याच्यामध्ये 2 मीटर उंचीवरती एक पाईप टाकलेला आहे. जाऊ दे पुढे. हां, ह्या पाईपच्या मागे जाऊ दे पुढे. हां, एक फिल्टर केलेला आहे. म्हणजे आपण ही पाईप बघतोय, ह्याला साधारण ह्या पाईपला 1200 होल पाडलेले आहेत. हां, ही पाईप अशी खाली जाते. ह्या पाईपच्या खाली म्हणजे 2 टोकांच्या खाली ह्याला एंड कॅप लावलेले आहेत. म्हणजे ह्यामधनं पाणी कुठं जाऊ नये, आत जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर ह्याच्यावर काळी माती टाकली, त्याच्यावरती मुरुम टाकला. म्हणजे एक प्रकारचा आम्ही एक फिल्टर तयार केला. आम्ही बाहेर मार्केटला फिल्टर, रेडीमेड फिल्टर हे या बंधाऱ्याला बसवायसाठी विचारायला गेलो होतो. साधारण 60,000 रुपये आम्हाला किंमत सांगितली रेडीमेड फिल्टरची आणि हा आमचा फिल्टर फक्त 7-7.5 हजारात तयार झाला. हां, त्याच्यानंतर बंधाऱ्याची आपण मागची बाजू बघितली जिथं पाणी साठणार आहे. ही बंधाऱ्याची पुढची बाजू आहे की ज्याच्यामधनं पाणी पुढे जाणार आहे. याच्यामध्ये एक वॉल बसवलेला आहे, कॉक केला आहे. त्याला नंतर एअर वॉल बसवलेत बघा जागोजागी. हां, की जेणेकरून कुठे ब्लॉक होऊ नये म्हणून. नंतर पाईप ह्याच्यातनं पुढं पाईप टाकल्या. हां, आता ही खोदाईचं काम लोकांनी श्रमदानातनं केलं. हां, बंधारा सरकारच्या योजनेतनं बांधला. हां, खोदाई तिथनं पाईप टाकली. ती पाईप जी आहे खोदाईचं काम श्रमदानातनं केलं. पाईप जो आहे तो पाईप हा सरकारच्या योजनेमधनंच घेतला. तो कसा घेतला? आज अनेक गावामध्ये एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हा सरकारचा एक कार्यक्रम जलसंधारणाचा चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये समजा जे काय गावाची रक्कम पाणलोटाची रक्कम होईल, समजा 1 कोटी रुपयाचा खर्च गावामध्ये होणार असेल तर त्यातली 4% रक्कम ही गावाला प्रेरणा मिळावी म्हणून गावाच्या विकासासाठी एखादी योजना कृषी विभाग गावामध्ये घेऊन जातं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादी मुलगी बघायला जातो तेव्हा मोकळ्या हाताने जात नाही. जाताना पेड्याचा पुडा किंवा केळाची फणी, तिला काहीतरी साडी विडी असं काही ना काहीतरी घेऊन जातो. मग कृषी विभागाने ठरवलं की गावाला प्रेरणा मिळावी म्हणून गावामध्ये जात असताना प्रोजेक्टच्या 4% म्हणजे 1 कोटीचा गावामध्ये राबणार असेल तर त्यातली 4 लाख रुपये रक्कम ही गावामध्ये काहीतरी विकासाच्या योजनेला वेगळ्या वापरायची. मग त्यामध्ये ते काय करायचे? त्यामध्ये ते व्यायामशाळा बांधायचे, त्यामध्ये ते एखादं कॉम्प्युटर लॅब तयार करायचे, त्यामध्ये ते एखादा जनावरांच्या गोठ्यासाठी काही ना काहीतरी काम करायचे, त्यामध्ये सोलर लॅम्प बसवायचे. आणि त्या सगळ्या हेडमध्ये आणखीन एक शेवटची ओळ होती, जलस्तोत्र बळकटीकरण. हे मात्र काम ते कुठंच हातात घेत नव्हते. हां, वरचं सगळं करायचे. हां, मग आम्ही सांगितलं की आम्ही ह्या गावामध्ये आम्हाला जलस्तोत्रच बळकट करायचं आहे. हां, आणि मग ह्या पाईपचा जो काही खर्च येणार आहे हो ह्यातनं करायचा. सुरुवातीला बराच संघर्ष करायला लागला, त्या संघर्षामध्ये मी जात नाही. हां, पण चिकाटी आमची इतकी की तो संघर्ष हळूहळू आपोआप मावळतो. मग सगळे जे पाईप जे आहेत ते त्या रकमेतनं बसवले आणि 2 म्हणजे एका बाजूला विहिरीचे ओढ्याच्या काठेला एक विहीर आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरी विहीर आहे. हा पाईप एका विहिरीमध्ये आणून सोडलाय आणि त्याचबरोबर एक वाय आकाराचा दुसरा पाईप काढलाय जो ओढ्याच्या दुसऱ्या काठाच्या विहिरीवर जाऊन सोडलेला आहे. हां, आम्ही करतो काय, जेव्हा बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत असतो हां किंवा पाणी कमी झालेलं असतं बंधाऱ्यातलं, वरनं वाहत नाही, तेव्हा हा कॉक चालू करायचा. जी कोरडी विहीर आहे त्या कोरड्या विहिरीमध्ये जाऊन हे पाणी पडतंय. विहीर भरली की कॉक परत बंद करायचा. काय होतंय, एका विहिरीच्या खाली साधारण 15-20 विहिरी आहेत
आणि दुसऱ्या विहिरीच्या खाली परत 10-12 विहिरी आहेत. हां, आपोआप ह्या विहिरीतलं पाणी पुढच्या विहिरीमध्ये सारखा लागलंय, त्या विहिरीतनं पुढच्या विहिरीमध्ये, अशा 10 ते 12 विहिरीतलं वॉटर टेबल भूगर्भातलं आम्ही वाढवायचं काम हातामध्ये घेतलं, जे विदाऊट विजेचा वापर करून सहजरित्या पाणी विहिरीमध्ये जातं आणि भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवतं. जाऊ दे पुढे डॉक्टर. हां, आज जर तुम्ही बघितलं ह्या बंधाऱ्यातनं येणारं पाणी गाळ मुक्त आहे, कारण मागे आपण त्याला फिल्टर केलेलं आहे. त्यामुळे गाळ अजिबात पाणी, अस्वच्छ पाणी अजिबात येत नाही. आणि त्यामुळे झालंय काय, त्या परिसरातल्या सगळ्या विहिरीतलं पाणी इतकं वाढलं, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढली. आज साधा एक पंप मारला तरी हातपंपाला सहज पाणी लागतं. असे प्रयोग आपल्याला गावागावामध्ये पाणी अडवायचे, पाणी मुरवायचे, आपल्या भौगोलिक दृष्टिकोनाचा विचार करून आपल्याला करावे लागतील. जाऊ दे. गेल्या वर्षी एक लोकांचं स्थलांतर व्हायला सुरुवात झाली. ह्या जालन्यातल्या बातम्या आम्ही दररोज पेपरमधनं वाचायचो. आणि एक दिवशी डॉक्टर सावजींचा मला फोन आला की डॉक्टर अविनाश, आपल्याला जालन्याच्या दुष्काळाच्या संदर्भात काहीतरी काम करूया. त्यांनी मला फोन केला. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र निमेशभाई शहा, रमेशभाई कचुल्या ह्यांना देखील त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर आमचे इथं मित्र आहेत आमचे यवतमाळ जिल्ह्यामध्येच, मधुकर धस आहेत का? मधुकर जरा इकडे या, या 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 इकडे या, या लवकर, पळत या, पळत आओ, भाग क्या हो. हां, देश को आगे लेके जाने का है, भाग क्या हो. हां, या इथे या. मधुकर धस हे आमचे मित्र आहेत, यवतमाळ जिल्ह्यातलेच आहेत तुमच्या. यांची दिलासा नावाची एक संस्था आहे. अतिशय उत्तम पाण्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर आसपासच्या 5-6 जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम काम करणारी संस्था आहे. हां, तुम्ही खरंच त्यांचा कधीतरी ह्या जिल्ह्यामधले आहात, त्यामुळे त्यांचा मदत, फोन नंबर सगळं घ्या. कुठं करायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन घ्या, अवश्य ते तुम्हाला मदत करतील. ह्या भागातले असल्यामुळं मधुकर धसना आम्ही फोन केला. निलिमा मिश्रा ज्यांना मॅक्सेसी मिळाला त्यांना देखील फोन झाला. आमचे गिरीश कुलकर्णी नगरमध्ये स्नेहालय नावाची एक संस्था चालवतात. अशी एक आम्ही टीम घेऊन जालन्यामध्ये एक माझं व्याख्यान, डॉक्टर सावजींचं व्याख्यान, असं एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्याबरोबर मग करत असताना आम्ही सगळं दिवसभर सगळं शहर फिरलो. ह्यामध्ये लक्षात आलं आमच्या की जालना शहरामध्ये घाणेवाडीचा नावाचा एक 600 एकराचा तलाव हा निजामाच्या काळामध्ये बांधला होता. जो गाळानं भरला होता, तिथली जी एक घाणेवाडी जलसंरक्षण मंच एक स्थापन झाला होता, तिथल्या उद्योजकांचा सुनील गोयल, रमेश दायता, रमेश पटेल अशी मंडळी काम करत होती. पण सरकार त्यांना जोडलं गेलं नव्हतं आणि त्यांच्या कामाला त्यामुळे मर्यादा होती. आणि मग आश्चर्याची गोष्ट, इतके दिवस पाऊस पडला नव्हता, पण ज्या दिवशी आम्ही जालन्यात गेलो त्या दिवशीच पाऊस झाला. आणि माझं भाषण, आमचं सगळ्यांचं संध्याकाळी भाषण झालं. आणि सुदैवानं दुसऱ्या दिवशी एक कामाला गती अशी आली की आमचे निमेशभाई शाह मित्र आहेत, त्यांनी कधीही ते व्यासपीठावर येऊन कुठलीही देणगी जाहीर करत नाहीत. पण घाणेवाडीचं हे काम करायचं असेल तर पहिली 10 लाख रुपयाची देणगी मी देतोय असं त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि लोकांचे एकदम चेहरे बदलून गेले. हां, लोकांच्यात एक चैतन्य निर्माण झालं. आणि तिथल्या लोकांच्या मध्ये प्रचंड पोटेन्शियल होतं हे आम्हाला माहीत होतं. पण दुर्दैवानं तिथल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळत नव्हती. आणि मग ह्यातनं मग असं झालं की हे घाणेवाडीतलं गाळ काढण्याचं काम पुन्हा एकदा वेगानं हातात घ्यायचं. मला तारीख आज देखील आठवते. 14 मार्चला आमचं सगळ्यांची मिटिंग झाली होती, भाषण झालं होतं. आणि 15 मार्चला सकाळी काम चालू झालं होतं. आणि मग ह्यातनं असं झालं की तिथले लोक सुद्धा पुढे आले. तिथल्या लोकांनी एकाने अगरवाल म्हणून त्यांनी एक पोकलँड डोनेट केला. ड्रायव्हर सहित पोकलँड, 48 लाख रुपयाचा पोकलँड ह्या कामासाठी त्यांनी डोनेट केला. असं टप्प्याटप्प्यानं तिथं श्याम देशपांडे नावाचे जिल्हाधिकारी उपलब्ध होते, जे पूर्वी सातारला होते. त्यांची चांगली आमची मैत्री. मी आलोय जसं आज कलशेट्टी साहेब माझ्या मित्राच्या प्रेमाच्या नाताने आले, तसं आम्ही जिथं मुक्कामाला होतो तिथं देशपांडे साहेब आले. आणि देशपांडे साहेबांनी मग मी सांगितलं, बाबा ही मंडळी इतकं काम करतायत, साहेब यांना थोडं सहकार्य करा. आणि 52 लाख रुपयाची डिझेलची तरतूद ह्या कामासाठी त्यांनी करून दिली. आणि मग लोकांचा आणखीन उत्साह वाढला आणि काम इतक्या जोमानं तयार चालू झालं. मग हळूहळू एक एक राज्यकर्ते भेट द्यायला लागले. एकदा राजनाथ सिंग आले, रामदेव बाबा आले, मुख्यमंत्री आले, शरद पवार आले, अनेक लोक काम करायला यायला लागले. गाळ काढायचं काम युद्धपातळीवर चालू झालं. मग लोकांच्या मध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं, आपला तो ह्याचा श्रमदानाचा फोटो मागे, हां, चैतन्य निर्माण व्हावं म्हणून डॉक्टर सावजींना आम्ही रिक्वेस्ट केली. कारण डॉक्टर सावजी आणि मुलांचं नातं प्रचंड मोठं आहे. अनेक शाळा कॉलेजेसमध्ये नेटवर्क असलेला महाराष्ट्रातला एक फार मोठा माणूस आपल्यामध्ये आहे. त्यांना म्हणलं की आम्ही एक मुलांचं श्रमसंस्कार शिबिर ह्या घाणेवाडीच्या तलावावरच ठेवा. 5 दिवसाचं 1000, म्हणजे पहिल्या दिवशी 200, शेवटच्या दिवशी 1600 लोकांची उपस्थिती ह्या श्रमसंस्कार शिबिराला होती. सुदैवानं IBN लोकमतनं सुद्धा ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण श्रमदानाचं डॉक्टर सावजींनी आयोजित केलेल्या ह्या श्रमदानाचं केलं. आणि ह्यातनं एक चांगलं काम पुढे यायला लागलं. सिद्धिविनायक ट्रस्टचे सगळे ट्रस्टी मंडळी, जरा मागे, सिद्धिविनायक ट्रस्टचे सगळे ट्रस्टी मंडळी, त्यांनी मला एकदा फोन केला की दुष्काळामध्ये आम्हाला मदत करायची आहे
आणि मग दुष्काळाला मदत करायची म्हटलं, चला मी जालन्यामध्ये 970 खेडे, 4 लाख लोकसंख्येचं शहर कसं पाण्यासाठी वंचित आहे. आणि मग त्यांनी सगळं बघितलं आणि बघितल्यानंतर जालन्याच्या दुष्काळासाठी नव्हे, महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी सिद्धिविनायक ट्रस्टनं 25 कोटी रुपयाची देणगी मुख्यमंत्री निधीमध्ये दिली आणि त्यातले 8 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी आमचं हे काम बघून ह्या जालन्याच्या कामासाठी दिले. म्हणजे तलावातलं गाळ काढण्याचं काम हे लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीनं झालं. पण आता ह्या तलावाच्या खालचे जे बंधारे आहेत, हे बंधारे 8 कोटी रुपयाचे बंधारे हे सिद्धिविनायक ट्रस्टच्या, म्हणजे सिद्धिविनायक पावला आणि जालन्याचा प्रश्न सुटला अशा बातम्या तिथं आल्या. ह्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. म्हणजे हा फोटो डॉक्टर साहेब हा मी आता 15 एप्रिलला गेलतो त्यावेळेचा आहे बरं का. हां, मी 15 एप्रिलला जालन्याला गेलो होतो. ह्या वर्षीचा जालन्याचा हा तलावाचा फोटो आहे. जाऊ दे पुढे. हां, म्हणजे एक टीम वर्क मला म्हणायचं आहे. काय मधुकर आहेत, अविनाश आहेत, प्रत्येक जण आम्ही एक बंधू म्हणून काम केलं, म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम उभं राहिलं. बऱ्याच वेळेला आपल्याकडे होतं काय, की श्रेयवादामध्ये सगळं अडकतं बघा. हां, आणि ती सगळं